शरद पवार यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती। यावेळी त्यांनी आमदार अपात्र प्रकरण विश्लेषणाबाबत म्हटले की असा निर्णय होईल अशी खात्री होती। विधानसभेच्या अध्यक्षाला त्यांच्या पदाला जी प्रतिष्ठा त्यांनी ठेवली नाही आणि ती ठेवतील असं वाटतही नव्हतं असं ते म्हणाले। तर दोन्ही बाजूंची पात्रता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी आधी देखील घेतला होता। शिवसेनेबाबत जो निर्णय घेतला होता त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली आहे असे त्यांनी यावेळी म्हटले। पक्ष आणि चिन्ह या दोन्हीची भूमिका निवडणूक आयोग आणि अध्यक्षांनी घेतली आहे। आमच्या मते आम्हा लोकांना न्याय मिळालेला नाहीये व यात पदाचा गैरवापर कसा होतो हे यातून दिसून आलं असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत। सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे की निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या असे ते म्हणाले। त्याचबरोबर धनगर आरक्षणाबाबतही ते म्हणाले की भाजप हा देशात बहुमतात आहे। जर त्यांनी विरोधकांची चर्चा केली तर त्यांना धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षण घ्यायचा प्रस्ताव आणायचा असेल तर विरोधक त्यांना सहकार्य करण्याची शक्यता आहे आणि एक वेगळी भूमिका भाजप सरकारने घेतल्याने भाजपची त्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका हवी होती। या निकालामुळे धनगर समाजावर अन्याय झाला असल्याचं त्यांनी म्हटले। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही ते म्हणाले की हा याचा त्याचा विषय आहे। आम्हाला भावनात्मकच अपील केलं जाणार नाही। बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत आहेत, त्यामुळे असं आम्हाला करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत विरोधक जे बोलत आहेत त्यांची भाषा एक वेगळी सूचना देत असल्याचे त्यांनी म्हटले। त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याबद्दलही ते विचारले असता म्हणाले की लोकसभेत प्रत्येकाला निवडणुकीत उभे राहायचा अधिकार आहे, त्यामुळे तक्रार करण्याची गरज नाही। आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे। 55 वर्षात काय काम केलं हे लोकांना माहितीच आहे। अनेक संस्था या ते चालवत आहेत। त्या संस्था ज्यावेळी स्थापन झाल्या त्यावेळेस त्यांचे वय काय होते हे त्यांनी पाहावं। कोणी उभे राहत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे असे यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले। नंदनबावजामध्ये लढत होती, कसं बघता आपण? लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आणि तो अधिकार तुम्ही गाजवत असेल तर त्या संबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही। आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी। लोकांना गेले 55-60 वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे। इथं उभा राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधीपासून आहेत। आता उदाहरणार्थ विद्याप्रतिष्ठान ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास 54 वर्ष राहिली। आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्थासुद्धा 1971 साली स्थापन झाली। या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षात येईल आणि लोकांच्या लक्षात येईल की या प्रकारची भूमिका मांडणं कितपत योग्य आहे। आणि म्हणून तुम्ही उभं राहत असेल जरूर अधिकार आहे। लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे। याचा आम्हाला लोकांना अजिबात नाही। धनंजय जे काय ते म्हणजे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यानंतर कितीतरी वर्ष अधिक आव्हान हे पक्षाच्यासाठी काम करतो। त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं या संबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही। साहेब, पक्षाकडून केली जाते विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणावरती। उपमुख्यमंत्री काल बारामतीमध्ये होते, ते बारामतीकरांना असं आवाहन करताय की आता बारामतीकरांची खरी कसोटी आहे भावनिकतेच्या मुद्द्याच्या पाठीमागे जायचं की विकासाच्या पाठीमागे उभं राहायचं हे बारामतीकरांनी ठरवायचं आहे। जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगितलं। असे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निकाल आहे। भावनात्मक अपील हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्षोवर्ष ओळखतात।
त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती, त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवतात आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचं निश्चितपणाने घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. कालच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्या सर्वांची साथ पाहिजे. आहे की उमेदवार तुम्ही असेल, निवडणुकीत त्याचा मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहे आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो. एका बाजूला अजित पवार गटाकडून जर काही कार्यकर्ते शरद पवार गटात तर त्यांना धमकावल्याचा देखील प्रकार. कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात, आम्हाला बोललं जातं, आम्हाला दमदाटी दिली जाते, तुला एखादा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून. ठीक आहे, आता हे होत आहे. या सगळ्या गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या, तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतात. बारामती